राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी आपल्या नोकरीच्या मागणीसाठी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. आम्हाला रोजगार द्यावा, तोपर्यंत कोणतीही नवीन भरती किंवा योजना आणू नये, अन्यथा महाराष्ट्रभर आस्थापनांना टाळे ठोकू आणि त्याच ठिकाणी आमरण उपोषण सुरू करू, असा इशाराही या सर्व कार्य प्रशिक्षणार्थींनी दिला आहे. जुन्या प्रशिक्षणार्थींना वाऱ्यावर सोडून नव्यानं प्रशिक्षण भरती काढण्यात आली असून ही योजना म्हणजे मुख्यमंत्री गोंडस प्रशिक्षणार्थी योजना असल्याचा आरोप यावेळी तुकाराम बाबा महाराज यांनी केलाय. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा आणि ज्यांनी प्रशिक्षण घेतले आहे त्यांना रोजगार द्यावा, तोपर्यंत कोणतीही नवीन भरती किंवा योजना आणू नये, अन्यथा महाराष्ट्रभर असणाऱ्या आस्थापनांना टाळे ठोकून त्याच ठिकाणी आमरण उपोषण करू, असा इशाराही तुकाराम बाबा महाराज यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिला आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून एक चांगली योजना महाराष्ट्रामध्ये आली होती. त्या अनुषंगाने 1,34,000 विद्यार्थ्यांना रोजगार देखील उपलब्ध झाला होता. पण बघता बघता 11 महिने संपून अनेक आंदोलने, अनेक मोर्चे, अनेक गोष्टी झाल्या. नागपूर या ठिकाणी देखील चॉकलेट मोर्चा करण्यात आला, त्या ठिकाणी लाठीचार्ज देखील या युवकावरती करण्यात आला. अशा पद्धतीचं नेतृत्वावरती त्या ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आला. म्हणजे अशा पद्धतीची भूमिका असताना पुन्हा सरकारने ह्या योजनेतील जे मुलं काम करतात, त्या मुलांना ज्या रोजगार जो आहे त्या ठिकाणी काम करतात ते राहिलं बाजूला, पुन्हा नवीन योजना आणून उद्याच्या 1 तारखेपासून म्हणजे 1 जानेवारीपासून नवीन मुलांना जॉईनिंग करून पुन्हा त्या मुलांना बेरोजगार करण्याचा सरकारने संकल्प केलेला दिसतोय. आहे त्या मुलांना रोजगार कुठं देणार आहेत हे माहित नाही, आहे त्या मुलांना जे प्रमाणपत्र प्राप्त आहे ते माहित नाही, पण आहे त्या मुलांना सरकार वाऱ्यावर सोडतंय आणि नवीन योजना आणून पुन्हा सरकार ह्या मुलांचं महाराष्ट्रामधल्या मुलांचं एज म्हणजे जे एज आहे, वय आहे, ते एजबार करण्याचं काम सरकार करते. मला ह्या सगळ्यांनी सांगा, राज्य सरकार एक फॅक्टरी काढतंय आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण गोंडस योजना सरकार पुन्हा काढून महाराष्ट्रातल्या युवकांना पुन्हा बेरोजगार प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची योजना, एक पशु योजना आणून पुन्हा त्या मुलांना रस्त्यावर उतरण्या म्हणजे रस्त्यावर आणण्याचं काम सरकार करते. या मुलांचं वय एजबार करून या मुलं बाद झाले पाहिजेत आणि घरात बसायच्या फॅक्टरीमध्ये बसले पाहिजेत, ही भूमिका सरकारची दिसते. एकीकडं तत्कालीन मुख्यमंत्री सांगतात की रोजगार पुन्हा देऊ, पुन्हा मुदतवाढ करून देऊ, आम्हाला ते देणं गरजेचं आहे. आता कालच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी चांगल्या पद्धतीने सांगितलं की ही योजना जरा अडचणीत आहे, मी त्यांना 100% मार्ग काढतोय. मग मला विनंती करायची आहे की आपण जे शब्द दिलेला तो शब्द पाळावा. आहे या मुलांना पहिला रोजगार उपलब्ध करून द्यावा, या मुलांना जिथं काम करतात त्या ठिकाणी काय करणार या मुलांचं हे देखील सांगावं. तोरपतूर हे पूर्ण होत नाही, तोरपतूर सरकारने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठलीही योजना नवीन आणून मुलांची फसवणूक करू नये आणि मुलांना पुन्हा एकदा असं म्हणजे गाजर दाखवू नये, ही माझी सरकारला विनंती आहे. जर असं जर होत असेल तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या आस्थापनामध्ये जिथं आयुक्त कार्यालय आहे त्या ठिकाणी श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटना युवा कार्य प्रशिक्षण महाराष्ट्राची त्याच्या वतीने टाळे लावून त्याच ठिकाणी अमरण उपोषण करण्याचा देखील इशारा त्या माध्यमातून मी देत आहे.